नमस्कार, मी रेणुका. महाराष्ट्र नावामध्ये तुमचं स्वागत. सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. व्यापाऱ्यांपुढे सरकारनं टाकली नांगी. व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करण्याला देण्यात आली स्थगिती. व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातले सर्व बाजार बंद ठेवून सरकारवर आणला दबाव. धनंजय मुंडे यांच्या गळ्यात पडली विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ. विधान परिषदेचा तिढा सुटला. विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची खुर्ची अजूनही रिकामी. पुण्यामध्ये 10 वर्षांच्या मुलानं गळफास घेऊन केली आत्महत्या. जर्किन घेऊन न दिल्यानं संपवलं आयुष्य. मुंबईवर झालेला 26/11चा अतिरेकी हल्ला टाळता आला असता. न्यूयॉर्क टाइम्सनं केला खुलासा. भारत, ब्रिटन आणि अमेरिकेच्या गुप्तचर विभागांमध्ये माहितीचा ताळमेळ नसणं पडलं महागात. नाट्यसंमेलन बेळगावमध्येच होणार. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मोहन जोशी यांच्यात केली मध्यस्थी. मातोश्रीवरच्या बैठकीत वाद विसरून नाट्यसंमेलन घेण्यावर झाली चर्चा. पीकेवर बंदी घालण्याची हिंदू संघटनेची मागणी. सिनेमात हिंदू धर्माचा अपमान झाल्याचा आरोप. या राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणारच आहोत, पण बघूयात इतरही टॉप स्टोरीज. कानपूर रेल्वे स्टेशनवर माकडातल्या मानवतेचा आला प्रत्यय. विजेच्या धक्क्यानं मरणप्राय स्थितीत असलेल्या माकडाला पराकाष्ठेनं वाचवलं. आणि बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला राज्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आजची ती म्हणजे अडतीबाबतची. अडत वसुलीच्या मुद्द्यावरून सरकारनं व्यापाऱ्यांपुढे नांगी टाकली असं म्हटलं जात आहे. शेतमालावरची अडत जी आहे ती शेतकऱ्यांकडून नाही तर व्यापाऱ्यांकडून वसूल केली जावी असा अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय पणन संचालकांनी जाहीर केला. पण राज्यभरातल्या व्यापाऱ्यांकडून त्याला विरोध झाला होता. नाशिक जिल्ह्यातले सर्व घाऊक बाजार व्यापाऱ्यांनी बंद केले, ज्यामध्ये हजारो टन कांदा, टोमॅटो आणि शेतीमाल लिलावाविना पडून राहिला. मनमाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. धुळ्यामध्ये शेतकऱ्यांनी अडत्यांच्या कार्यालयात धाव घेतली. पणन मंत्र्यांनी दरम्यान या निर्णयावर 15 दिवसांची स्थगिती आणली आणि त्यामुळे व्यापाऱ्यांच्या संघटित दबावाला सरकार बळी पडतंय अशा शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अडत वसुली ही शेतकऱ्याकडनं घेऊ नये तर खरेदीदाराकडनं घ्यावी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला खरा. मात्र त्याबद्दल हा सगळा निर्णय काल नाशिक जिल्ह्यातल्या सर्व आडते आणि व्यापारी संघटनांनी दुपारनंतर जी बैठक घेतली त्याच्यात हा निर्णय मंजूर नाही म्हणून लिलावबंदी पुकारलेली आहे. पण ही लिलावबंदी बाजार समित्यांपर्यंत आणि त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे आपण बघतो की नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये काल रात्रीपासूनच मोठ्या संख्येनं कांद्याचे ट्रॅक्टर दाखल झालेले आहेत. 11 वाजले मात्र लिलाव सुरू झालेला नाहीये. त्याच्यामुळे विचारूया आपण शेतकऱ्यांना की तुमचे नेमके काय हाल झाले, तुम्ही केव्हा आलात आणि आता काय तुमचं म्हणणं आहे? हा मॅडम, मी कमीत कमी 10-11 वाजेपासून आलेलो आहे रात्रीचा. तर आमच्या गाडीचा निलाव झालेला नाही. आम्ही आता 9-9:30चा टायमिंग आहे पिंपळगाव मार्केटचा, पण त्यांनी गाडी खाली केलेली नाही. आज हा जो माल आहे परत जाणार, परत तो वाचणार, ते टरली निघणार, खराब होणार, म्हणजे कांद्याची टोटल नुकसान होणार. म्हणजे आज शेतकऱ्याला मोठा खराब आहे ना. फक्त आता आहे ना, बाकीचे काही बोलल्यात मजा नाही, लोकांची हाल होणार नाही, लोकांची कुटुंबना होणार नाही म्हणून त्यासाठी ताबडतोब निलाव चालू करून इथंच नाही महाराष्ट्रात जेवढे मार्केटमध्ये अशी परिस्थिती तयार असेल असे लोक मोकळे केले पाहिजे. आज शेकडोनी टनांनी कांदा आणलेले हे सर्व शेतकरी जे आहेत काल रात्रीपासून ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत ते ह्यासाठी अडचणीत सापडलेले आहेत की एका बाजूला व्यापारी आणि आडतदार यांच्या संघटनेमुळे ह्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. राहुल आरोळेसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, पिंपळगाव. दरम्यान सुभाष माने यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने चांगला निर्णय घेतला होता असं मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर राज्यातल्या मार्केट कमिट्या बरखास्त कराव्यात असंही ते म्हणाले. शेतकऱ्याला लुटायची चालून आलेली संधी
तुम्ही सोडू नका, सरकार म्हणून आमचा पाठिंबा राहील, अशा पद्धतीने गेली अनेक वर्ष हे चाललेलं होतं. पण एक चांगला डॉक्टर सुभाष मानेसारखा एक खमक्या अधिकारी आला आणि त्यानं शेतकऱ्याच्या बाजूचा निर्णय घेतलेला होता. कारण ही आडत प्रत्यक्ष 4,000 कोटी रुपये जात्या. म्हणजे 4,000 कोटी रुपये दरवर्षी शेतकऱ्याच्या जर घरामध्ये आलं असतं तर निश्चितपणानं ते पैसे बाजारामध्ये व्यवहारामध्ये आले असते. मुळामध्ये मार्केट कमिट्याच ह्या कत्तलखाने शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत आणि सरकारनं आता जग खुलं होत आहे. कशाला पाहिजेत मार्केट कमिट्या? मी तर असं म्हणेन राज्यातल्या सगळ्या मार्केट कमिट्या बरखास्त करून टाका आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या. आणि या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडीबद्दल आपण थेट जाणार आहोत. आमची ब्युरो चीफ दीप्ती राऊत आता आपल्या सोबत आहे. दीप्ती, या सगळ्या घडामोडी आणि शेतकऱ्यांच्या समस्या देखील आपण बघितलं. काल जेव्हा ही बातमी आली तेव्हापासून आजपर्यंतच्या घडामोडी घडतायत, त्याचं विश्लेषण तू कसं करशील? रेणुका, काल मोठा आनंद होता शेतकऱ्यांमध्ये, कारण का गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. शेतकऱ्यांकडून जी अडत वसुली होत होती त्याचा ऐतिहासिक निर्णय पणन संचालकांनी घेतलेला होता. मात्र दोन गोष्टींमुळे त्यांच्या पूर्ण आनंदावरती विरजण पडलेलं आहे. पहिलं म्हणजे आज सकाळी जेव्हा काल व्यापाऱ्यांनी जो लिलावामध्ये आम्ही सहभागी होणार नाही बंदी घातली, हा जो निर्णय घेतला, त्याच्यामुळे मोठ्या सर्व जिल्ह्यातले सर्व व्यापार शेतीमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार रेणुका ठप्प झालेले होते. सरकारी पातळीवरून फक्त पत्र देऊन बाजार समित्यांना लिलाव सुरू करा असं कागदोपत्री घोडे नाचवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात व्यापारीच लिलावात न उतरल्यामुळे कुठल्याही प्रकारचे लिलाव होऊ शकले नाही. त्या अर्थाने एका बाजूने शेतकऱ्याची कोंडीच झाली आणि दुसऱ्या बाजूला सभागृहामध्ये जो निर्णय झाला काही तासातच, म्हणजे इतके वर्ष शेतकऱ्याला थांबायला लागलेलं होतं त्याच्या बाजूने निर्णय व्हावा म्हणून, मात्र झालेला निर्णय हा व्यापाऱ्यांच्या विरोधात आहे असा व्यापारी आवाज उठवण्यामध्ये आणि सभागृहापर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झाले आणि काही तासातच या निर्णयाला स्थगिती मिळाली. त्यामुळे दोन्ही पातळीवरती शेतकऱ्यांच्या बाजूने आता नाराजी व्यक्त होते. रेणुका, आपल्याला कल्पना आहे रोखीतनं सर्व व्यवहार सुरू आहेत. शेतकऱ्याला खतं, बी बियाणं, रासायनिक सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या रोखीनं खरेदी करायला लागतात. ग्राहकाला शेतीमाल, भाजीपाला, फळफळावळ रोखीने खरेदी करावी लागते. फक्त शेतकरी ते व्यापारी एवढाच जो काही व्यवहार चालू आहे तो इसवी सन पूर्व काळापासून जो चालत आलेला आहे, अडत्यांचा आहे, पूर्वपार परंपरागत आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन्स एवढे बदललेले आहेत, खुले आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत, बँका उपलब्ध झालेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा अडत्यांची ही पद्धत सुरू राहिलेली आहे, ज्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न पणन संचालकांनी केला. मात्र पणन मंत्र्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलं की मागच्या सरकारप्रमाणे हे सरकार सुद्धा कसं शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, शेतकऱ्यांच्या हिताचा फक्त देखावा आहे. प्रत्यक्षात मध्ये व्यापाऱ्यांची आर्थिक ताकद आणि संघटित शक्ती ह्याच्याच पुढे झुकलं आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. निश्चितच धन्यवाद दीप्ती या माहितीबद्दल. आपण बघतोय आज दिवसभरातली ही होती राज्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी. आता बघूयात पुढची बातमी. अखेर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनले आहेत. त्यांच्या नियुक्तीची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली. गेले 2 आठवडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाचा वाद रंगलेला होता. अखेर सभापती आणि सत्ताधारी पक्षामध्ये एकमत होऊन विधान परिषदेत सर्वाधिक संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आली. वंजारी समाजाचा तरुण आणि आक्रमक नेता अशी धनंजय मुंडेंची ओळख आहे आणि यामुळेच त्यांची राष्ट्रवादी पक्षानं विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली आहे. दरम्यान मुंबईसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, त्याला आक्षेप घेत आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली आणि कामकाजावर बहिष्कार घातला. त्याखेरीज अण्णाभाऊ साठे मागासवर्ग महामंडळातल्या भ्रष्टाचाराची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत केली. ही लक्षवेधी आज विधानसभेत बरीच गाजली. मुंबई आम्हाला कोणी अशीच आणून दिलेली नाही. ही मुंबई 105 हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडून आमच्या हातात दिलेली आहे आणि त्यामुळे असल्या या गंभीर प्रश्नावरती की बाबा मुंबईची समिती कशी असणार आहे, मुंबईच्या समितीचं जर अध्यक्ष मोदी पंतप्रधान घेणार असतील तर मुंबई महानगरपालिकेचे अधिकार काय, महाराष्ट्र शासनाचे अधिकार काय, आणि जर ह्या सगळ्यातनं मुंबई तोडण्याचा गुप्त डाव जो वर्षानुवर्ष केंद्रातले काही नेते करू इच्छित आहेत तेच जर असेल तर आम्ही प्राण गेला तरी चालेल, पण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही. या समितीचा मसुदा काय असणार, या समितीला कुठल्या प्रकारचे अधिकार देणार आहेत,
हे कुठल्याही गोष्टी त्यामध्ये स्पष्टता नाही. आणि खरं तर देशाचे कायदे, राज्याचे कायदे वेगळे आहेत. स्वायत्त संस्था म्हणून मुंबई ही स्वतंत्ररित्या काम करत आहे. मुंबईचा विकास त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधानांना हस्तक्षेप करायला लावून त्यांच्या अधिपत्याखाली समितीचं गठन करून आपल्या स्वतःच्या अधिकाराला कात्री लावणं किंवा आपले अधिकार गमावून बसण्याचा प्रकार हा निश्चितच धोकादायक आहे. पुढची नागपुरातली एक महत्त्वाची बातमी आता आपण बघतोय. नागपूरमध्ये आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज युवक काँग्रेसनं विधानभवनावर मोर्चा काढला होता. बिशप कॉटन शाळेजवळ बॅरिकेड्स तोडून या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या आत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. आणि आता बघूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. 95वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बेळगावमध्येच होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि इतर पदाधिकाऱ्यांची आज त्याचबरोबर एकीकरण समितीच्या सदस्यांमध्ये आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली आणि याबाबतची बैठक आज मातोश्रीवर घेण्यात आली होती. बेळगावच्या प्रश्नाबाबत मोहन जोशींनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून वादही निर्माण झाला होता आणि त्यानंतर या वक्तव्याबद्दल जोशींनी माफीही मागितली होती. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचा सहकारी सिनियर असोसिएट एडिटर अजय परचुरे आता आपल्यासोबत आहे. अजय, अखेर हा वाद मिटला असं म्हणायचं का? हा वाद मिटला असंच म्हणावं लागेल, कारण की मोहन जोशींनी जे वादग्रस्त वक्तव्य बेळगावमध्ये 2 आठवड्यांपूर्वी केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती महाराष्ट्र एकीकरण समिती असेल किंवा बेळगावमधले नागरिक असतील यांनी जो संताप व्यक्त केला होता त्यानंतर लगेच 24 तासात मोहन जोशींनी याची माफी सुद्धा मागितली होती. पण तरीही ते प्रकरण काही संपलेलं नव्हतं आणि बेळगावमध्ये हे संमेलन होईल की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याच्यामध्ये एक मध्यस्थी केलेली आहे की बेळगावमध्येच हे नाट्य संमेलन केलं पाहिजे म्हणून त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असतील आणि नाट्य परिषदेचे काही लोक असतील त्यांना एकत्र मातोश्रीला बोलवून ही बैठक केली, मध्यस्थी केली आणि आता हे वाद मिटवा आणि मराठी माणसांसाठी जे असणारं किंवा मराठी नाट्यरसिकांसाठी असणारं हे संमेलन बेळगावमध्ये पहिल्यांदा तरी होऊ द्या अशी एक त्यांच्यासमोर प्रत्येकासमोर एक विनंती केली. या विनंतीला मान देऊन दोन्ही बाजू आता शांत झालेले आहेत आणि मोहन जोशी आणि एकीकरण समितीचे काय असतील त्यांनी एकत्रितपणे आता बेळगावचं हे नाट्य संमेलन जे फेब्रुवारीमध्ये आधीच जाहीर झालंय ते आता निर्विघ्नपणे पार पडेल अशी आपण आशा बाळगू शकतो आणि हे बेळगावमध्येच नाट्य संमेलन होईल आता याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. धन्यवाद अजय या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय नाट्य संमेलनाचा मार्ग आता बेळगावमध्ये होण्याचा मार्ग एकीकडे मोकळा झालाय असं म्हणायला हरकत नाही. या व्यतिरिक्त राज्यातल्या इतरही बातम्या खास करून पुण्याच्या आणि मुंबईच्या बातम्या आपण ब्रेकनंतर बघणार आहोत. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यातल्या धनकवडी भागामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्यांची रुसून एका 10 वर्षांच्या चिमुकल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आदित्य पिसाळ असं आत्महत्या केलेल्या या मुलाचं नाव आहे. तो मुक्तांगण शाळेमध्ये 5वीत शिकत होता. आदित्यनं आत्महत्या का केली याचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये. पोलीस याबद्दलचा तपास करतायत पण घरच्यांनी विंटर जर्किन घेऊन द्यायला नकार दिला म्हणून त्यानं हे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढची बातमी मुंबईसाठी एक महत्त्वाची. मुंबईवरचा 26 अकराचा दहशतवादी हल्ला हा टाळता आला असता असं अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटलेलं आहे. भारत, ब्रिटन आणि अमेरिका या तिन्ही देशांना या हल्ल्यापूर्वी निरनिराळ्या सूत्रांद्वारे माहिती मिळाली होती पण तिन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्यानं या माहितीचा योग्य उलगडा करण्यात तिन्ही देशांना अपयश आलं आणि हा हल्ला घडवण्यात लष्कर-ए तैयबाला यश आलं अशी माहिती न्यूयॉर्क टाइम्सनं दिली आहे. आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र नावामध्ये राज्यातल्या इतरही बातम्या बघणार आहोत पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत.
आमिर खानच्या पीके या सिनेमानं सर्व थिएटर्स हाऊसफुल केली असली तरी हिंदू लीगल सेल या हिंदुत्ववादी संघटनेनं पीकेवर बंदी आणण्याची मागणी केली आहे। पीके हा सिनेमा हिंदू धर्माविरोधात भाष्य करतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि या संघटनेनं दिल्लीतल्या अमर कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। एफआयआर दाखल झाल्यानंतर आपण आमिर खान आणि राजू हिरानी यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं, कोर्टात दाद मागणार असल्याचंही या संघटनेचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे ट्विटरवर देखील याच मुद्द्यावरून ट्विट युद्ध रंगलेलं आहे। बॉयकॉट पीके आणि सपोर्ट पीके या दोन हॅशटॅगवरून हे युद्ध पेटलंय। हजारोंच्या संख्येनं लोक या दोन्ही हॅशटॅगवर रिट्विट करतात आणि त्यामुळे हा सिनेमा आता नव्या वादात अडकलाय। आमिर खान आणि राजू हिरानी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा पीके नुकताच रिलीज झालाय, पण रिलीज झाल्या झाल्या हा सिनेमा नवीन वादात अडकलाय। हा वाद आहे या चित्रपटातील काही दृश्यांना घेऊन। नुसतं हे युद्ध जे आहे ते चर्चांमध्ये नाही तर ट्विटरवर सुद्धा हे ट्विट युद्ध रंगलेलं आहे। मी तुम्हाला दाखवू शकते या ठिकाणी की बायकॉट पीके आणि सपोर्ट पीके नावाचे दोन हॅशटॅग जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर आपण बघतोय की शेकडो प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटत आहेत। पीके हा सिनेमा जो आहे या सिनेमामध्ये हिंदू धर्माला घेऊन काही विडंबन केलेलं आहे असे आरोप अनेक जण करतायत आणि त्यातूनच आपण बघतोय की या सगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत। हे बायकॉट करणार आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो सिनेमा आहे हा सिनेमा हिंदू धर्माच्या विरोधात तयार करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे याच्याच विरोधात एक पीकेला सपोर्ट करणारा असा जे आहे हॅशटॅग ते सुरू करण्यात आले आणि याच्यामध्ये आपण बघतोय की एकाची प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी म्हटलंय की मला ओ माय गॉड हा सिनेमापेक्षा पीके हा जास्ती चांगला सिनेमा वाटतो आणि हा सिनेमा जर जिहादी सिनेमा असं कोणी म्हणत असेल तर माझा त्याला विरोध आहे आणि त्यामुळेच मी पीकेला सपोर्ट करतो आहे असं या ठिकाणी आपण जे आहे ते बघतोय अनेक जण म्हणतात। दिल्लीमध्ये हिंदू एक संघटन आहे ज्या संघटनेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। अजून एफआयआर दाखल झालेला नाहीये। पीके हा सिनेमा हिंदू धर्माचं विडंबन करणारा सिनेमा आहे असं त्यांचा आरोप आहे। त्यामुळे हा जो चित्रपट आहे हा बहुचर्चित होताच, पण आता तो बहुविवादित सुद्धा सिनेमा होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। हिंदू लीगल सेल से सचिव प्रशांत पटेल आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत जी, आपका इस पूरी जो अभी चर्चा चल रही है, आपकी राय क्या है इस बारे में? जी, हमारा FIR करने का मकसद ये है कि आज फिल्मों का चलन ये बन गया है कि जो भी फिल्में आ रही, अभी कुछ दिनों पहले ओ माय गॉड फिल्म आई थी, उसने हिंदू धर्म को क्रिटिसाइज किया था। ये पीके फिल्म आई है, इसमें शिव जी को, भगवान शिव को, जो लाखों करोड़ों हिंदुओं के आराध्य देव हैं, उनको एक बैड कैरेक्टर में दिखाया गया है। उनको टॉयलेट में बंद करते हुए दिखाया गया, उनको आमिर खान द्वारा पीछा करते हुए दिखाया गया है। मंदिरों के बारे में गलत बोला गया है कि जो डरता है वो मंदिर जाता है। इस तरह की बातें आप सिर्फ एक हिंदू धर्म को ही क्यों टारगेट करते हैं? आपकी हिम्मत नहीं कि आप दूसरे धर्म के बारे में बोल सकें। अभी विश्व रूपम फिल्म आई थी कुछ दिनों पहले, लोगों ने प्रतिकार किया, कमल हासन साहब को माफी मांगनी पड़ी। लेकिन हिंदू लोग क्या है, सॉफ्ट होते हैं, लिबरल हैं, तो आप फ्रीडम ऑफ स्पीच के नाम पर गाए बगाए जब चाहे उन पर आप कमेंट करते रहते हैं। जी, शुक्रिया आपकी इस जानकारी केली। आपण बघतोय की हिंदू लीगल सेलचं नेमकं म्हणणं काय आहे या संदर्भातलं आपण ऐकलं, पण आता पुढची बातमी आपण एक बघणार आहोत। मैत्री हे माणसांमधलं असलेलं एक सुंदर नातं आणि हे नातं प्राण्यांमध्येही असतं याचा प्रत्यय कानपूरमध्ये नुकताच आला। आपण दृश्य बघतोय, एका माकडाला विजेचा धक्का लागला आणि तो बेशुद्ध झाला। दुसऱ्या एका माकडानं प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्याला शुद्धीत आणलं। प्रयत्न त्यांनी कसे केलेत आपण बघतोय। प्रकार काय नेमका आपण बघतोय की कानपूर रेल्वे स्टेशनवर एक माकड विजेच्या तारेवर चालत होतं आणि त्याला शॉक लागला आणि ते बेशुद्ध पडलं। दुसऱ्या माकडानं 20 मिनिटं शर्थीचे प्रयत्न केले आणि आपल्या बेशुद्ध मित्राला त्यानं चाटलं, चावलं, थोड्या थपडा मारल्या आणि शेवटी त्याला पाण्यात ढकललं। बघतो तर काय, 20 मिनिटांनंतर हे माकड चक्क शुद्धीवर आलं होतं। यूट्यूबवर असलेला हा व्हिडिओ कालपासून खूप गाजतो आहे। आणि या सगळ्या बातम्यांनंतर आज महाराष्ट्र नावामध्ये इथेच थांबतो आहोत। पहा फक्त IBN लोकमत।